Distinguish between uniform circular motion and non-uniform circular motion. हे डिस्टिंग्विश कोण सांगतंय? सर्व पॉइंट्स कोणी सांगतंय? एक अजून ठीक आहे, तू सांग. तुझं नाव गौरव ना? गौरव शिंपी. व्हेरी गुड. डेफिनेशन पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट. हां. Angular velocity remain constant. Angular velocity does not remain constant. Angular acceleration is 0 and angular acceleration is not equal to 0. Very good. Tangential acceleration is equal to R alpha r alpha is equal to 0. 0. And tangential acceleration is equal to r alpha is not equal to 0. Total acceleration is equal to linear velocity into omega v into w. And total acceleration is equal to under root at square plus ar square. Very good. सपना तू परत सांग एकदा. UCM आणि नॉन UCM यांचं डिस्टिंग्विश. It is periodic motion. It is not periodic motion. Its velocity remain constant. एक्झाम्पल थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट. इकडे अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे. फिफ्थ पॉइंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. Acceleration equal to 0. Very good. It is not equal to 0. And tangential acceleration is equal to 0. 0. It is not equal to 0. Very good. Total acceleration is equal to radial acceleration. Very good. Is equal to V omega. And Total acceleration is equal to under root of at square plus ar square. Very good. Where at is tangential acceleration. It is equal to त्याचं इक्वेशन काय टँजेन्शियलचं आर अल्फा आणि ए आर म्हणजे रॅडियल ॲक्सेलरेशन. त्याचं इक्वेशन असेल व्ही ओमेगा. ठीक आहे. एकदा मी परत जी कन्सेप्ट आहे ती परत एकदा एक्सप्लेन करतो. नोट्समध्ये थोडंसं अजून आपल्याला एक ठिकाणी छोटंसं करेक्शन आहे आणि ते पुढचे जे क्वेश्चन आहेत मी जसं सांगेल तसं एकदा ऑब्झर्व करून घ्या. पुढचे एन आय जिथे दिले आहेत क्वेश्चन नंबर 5 एन आय आहे का? नोट्स राहू द्या सोबत. आज क्वेश्चन नंबर 5 एन आय म्हणजे तो सिलेबसमध्ये नाही आहे. बाजूला क्रॉस केलं तरी चालेल. तो एक्झाम पर्पजसाठी स्टडी करायचा नाही. फक्त एकच इक्वेशन लागणार आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 पण एन आय नॉट इन सिलेबस आहे तो ॲक्च्युली. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे पाठ करायचे नाही आहे. आणि क्वेश्चन नंबर 5च्या आधी जी नोट दिली आहे क्वेश्चन नंबर 5च्या आधी एक नोट दिली आहे तिथं पण बाजूला क्रॉस करून घ्या. ती पण पाठ वगैरे काही करायची नाही. क्वेश्चन नंबर 5, 6 आणि क्वेश्चन नंबर 5च्या आधी जी नोट दिली बाजूला क्रॉस करून घ्या. अभ्याससाठी नाही किंवा एक्झाम पर्पजसाठी नाही, ते पाठ करायचं नाही आहे. चला सर्वांनी लक्ष द्या. पेज नंबर 3 नोट्समधलं पेज नंबर 3 राहू द्या ओपन. तुझं नाव काय आहे? चेतनचा मागे ललित. ललित तू पुढे येऊन जा. एकदम मागे मागे बस तिथे पूर्ण म्हणजे तुला दिसेल व्यवस्थित. सरक मागे, सरक मागे भिंतील लढत. चला सर्वांनी लक्ष द्या. पेज नंबर 3 एक पहिली नोट दिली कॉर्नरला. इन UCM अँग्युलर वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणून जो अल्फा असेल, अल्फा म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाईम. हा अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत नाही कारण ती कॉन्स्टंट आहे. म्हणून ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 हा डिफरन्स येईल 0 अपॉन टाईम, तो येईल 0. देअरफॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन असेल 0. हे आपण काल डिस्कस केलं आहे. पुढची नोट, पुढच्या नोटमध्ये एक डायग्राम दाखवलेली आहे. फक्त ऐकून घ्या आणि समजून घ्या. भरपूरशा कन्सेप्ट स्टेट बोर्डला लागत नाही आहे किंवा आपल्याला पाठ करायच्या नाही आहेत, पण या चॅप्टरमधल्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहीतच पाहिजे आपल्याला. म्हणजे क्वेश्चन मार्क जो असतो भरपूर जणांचा की असं का तसं का तसं का, हे क्वेश्चन मार्क याच्याने आपण रिमूव्ह करतो आहे आणि पुढच्या टॉपिक्समध्ये पण आपल्याला ते लागणार आहे.
एक सेकंड नोट दिली तिथे डायग्रॅम दाखवली आहे. डायग्रॅममध्ये एक पार्टिकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. समजा ही अँटी क्लॉकवाईज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर त्या मोशनसाठी ही जी सर्क्युलर मोशन असेल याच्यासाठी जे पण क्वांटिटी असतील फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, सिमिलरली लिनियर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन यांची डायरेक्शन इथे दाखवली आहे. मोनिश लक्ष दे इकडे. झोप लागते का? व्यवस्थित ताटवर एकदम. ज्या पण क्वांटिटी आहेत त्यांची डायरेक्शन्स या डायग्रॅममध्ये दाखवलेले आहे. पहिली क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय असते? इट इज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल असेल तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल असेल तर हा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल वर्टिकल आणि सेंटरमधून पास होईल. पहिली क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा याची डायरेक्शन असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सेकंड क्वांटिटी अँग्युलर वेलॉसिटी. इट इज ऑल्सो डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. थर्ड क्वांटिटी अँग्युलर ॲक्सलरेशन. इट इज ऑल्सो डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. पुढचा पॉईंट काय घेतला होता आपण की थीटा, ओमेगा किंवा अल्फा हे एकतर अपवर्ड असतील किंवा डाऊनवर्ड. त्याच्यासाठी परत नवीन कन्सेप्ट ती आता गरज नाही आपल्याला. फक्त आता एकच पॉईंट डोक्यात ठेवा की थीटा, ओमेगा, अल्फा दे आर डायरेक्टेड अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. आता पुढची क्वांटिटी. हे सर्व आहेत अँग्युलर क्वांटिटीज. आता पुढचं लिनियर क्वांटिटी. जर पार्टिकल इथे असेल, पार्टिकल जर इथे असेल तर त्याची जी लिनियर वेलॉसिटी असते ती लिनियर वेलॉसिटी टेंजंट अलॉंग द टेंजंट दाखवायची आहे. जर पार्टिकल इथे असेल तर त्याची लिनियर वेलॉसिटी अलॉंग द टेंजंट दाखवायची आहे. ठीक आहे. आधी आपण अँग्युलर क्वांटिटीची डायरेक्शन बघितली. थीटा, ओमेगा, अल्फा दीज आर अँग्युलर क्वांटिटीज. आता आपण जे लिनियर क्वांटिटीज असतील त्यांची डायरेक्शन बघू. जर पार्टिकल या पॉईंटला असेल त्याची लिनियर वेलॉसिटी व्ही दाखवायची असेल तर एक टँजंट ड्रॉ करायचा. टँजंट म्हणजे ए स्ट्रेट लाईन विच इज जस्ट टचिंग द कर्व. पार्टिकल इथे असेल तर त्याची लिनियर वेलॉसिटी दाखवण्यासाठी ती लिनियर वेलॉसिटी असेल अलॉंग द टँजंट. टँजंट म्हणजे ए स्ट्रेट लाईन विच इज जस्ट टचिंग द कर्व. सो या पॉईंटला वेलॉसिटी समजा V1, इथे वेलॉसिटी V2. असं का दाखवत आहेत? लिनियर वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी अलॉंग द स्ट्रेट लाईन. V म्हणजे लिनियर वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी अलॉंग द स्ट्रेट लाईन. जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, समजा या पॉईंटला पार्टिकल आला आहे, त्याची लिनियर वेलॉसिटी दाखवताना आपण काय करतोय? इथून स्ट्रेट लाईनमध्ये दाखवतोय. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये तो जातोय सर्क्युलर, पण लिनियर वेलॉसिटी स्ट्रेट लाईनमध्ये का दाखवतोय? कारण समजा सर्क्युलर मोशन करताना मी जर त्याला इथून सोडलं तर तो सरळ जाईल, म्हणजे ते लिनियर मोशन असेल. म्हणून ती टेंडन्सी असते अलॉंग द टँजंट. सर्क्युलर मोशन करतोय, मी जर इथे सोडलं इथून लगेच तो सरळ जाईल, इथे सोडलं तर इथून सरळ जाईल. सो त्याची टेंडन्सी असते अलॉंग द टँजंट लिनियर वेलॉसिटीची. म्हणून अलॉंग द टँजंट ही वेलॉसिटी दाखवायची आहे. या नोटमध्ये
अजून एक पॉईंट दिला आहे की ही जी लिनियर वेलॉसिटी असेल, थोडंफार आता ह्या लेक्चरमध्ये थोडंफार समजलं नाही ना तरी टेन्शन घ्यायचं नाही, हे सर्व एक्स्ट्राचं सांगतो मी, फक्त आपल्याला माहीत पाहिजे की सर्क्युलर मोशनमध्ये काय काय होतं आहे. ठीक आहे. ही जी लिनियर वेलॉसिटी असते ही पण एक वेक्टर क्वांटिटी, हिला मॅग्निट्यूड पण असेल आणि डायरेक्शन पण असेल. नाव जर UCM असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर ह्या वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहील. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणून ही जी वेलॉसिटी असेल त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहतं. पण ह्या वेलॉसिटीची जी डायरेक्शन असते ती चेंज होते ॲट द एव्हरी पोझिशन. या पॉईंटला डायरेक्शन थोडं अपवर्ड आहे, या पॉईंटला डायरेक्शन थोडं खाली आहे. जर इथे वेलॉसिटी काढली आपण, ती वेलॉसिटी डाऊनवर्ड राहील. प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे. आणि ही वेलॉसिटी जर चेंज झाली तर ॲक्सलरेशन तयार होतं. वेलॉसिटी जर चेंज झाली तर तयार होतं ॲक्सलरेशन. आता ही जी वेलॉसिटी चेंज होते, आता इथे ही डायरेक्शन, सेकंड डायरेक्शन, चेंज इन वेलॉसिटी जर काढली आपण, चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, समजा हा V1 आणि हा V2, डायरेक्शन कुठून चेंज होते, हे V1 आणि V2 यांची सबस्ट्रॅक्शन जर केलं, ॲक्सलरेशन म्हणजे V2 मायनस V1 अपॉन टाईम t. हे चेंज इन डायरेक्शन आहे अलॉंग द रेडियस. हा जो ॲरो दाखवला आहे तो दाखवतोय चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. तो असेल अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर, त्याला म्हणतात रॅडियल ॲक्सलरेशन. वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते म्हणून जे ॲक्सलरेशन तयार होईल ते असेल अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, म्हणून त्याला म्हणतात रॅडियल ॲक्सलरेशन. आणि सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे पण ॲक्सलरेशन असेल ते असेल रॅडियल ॲक्सलरेशन. सेकंड पॉईंट, जर नॉन UCM असेल, जर नॉन UCM असेल तर मॅग्निट्यूड पण चेंज होईल. स्पीड कमी जास्त होतोय म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे 2 मीटर पर सेकंड, 3 मीटर पर सेकंड, 5 मीटर पर सेकंड, याला म्हणतात मॅग्निट्यूड. आयुष लक्ष दे इकडे, तुम्ही इकडे बघा, डोक्यात विचार दुसरे असतील माहीत नाही, डोक्यात काही पण विचार करा पण लक्ष इकडे पाहिजे. मॅग्निट्यूड म्हणजे 2, 5, 10 याला म्हणतात मॅग्निट्यूड. जर नॉन UCM असेल तर मॅग्निट्यूड पण चेंज होईल. आणि म्हणजे ही जी वेलॉसिटी असते, वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज होईल आणि चेंज इन मॅग्निट्यूडमुळे जे ॲक्सलरेशन तयार होईल त्याला म्हणतात टँजेन्शियल ॲक्सलरेशन. मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे जे ॲक्सलरेशन तयार होईल त्याला म्हणतात टँजेन्शियल ॲक्सलरेशन. इट इज R इंटू अल्फा. हा जो टँजेन्शियल ॲक्सलरेशन असतो याची डायरेक्शन कशी असेल, टँजेन्शियल ॲक्सलरेशन याची डायरेक्शन असेल अलॉंग द टँजंट. त्याचं नावच आहे ना टँजेन्शियल, तो असेल अलॉंग द टँजंट. आणि हा जो रॅडियल असेल, रॅडियल ॲक्सलरेशन, याची डायरेक्शन कशी आहे, अलॉंग द रेडियस. समजा हा रेडियस काढला आपण तर रॅडियल ॲक्सलरेशन असेल अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, हे पॉईंट डोक्यात ठेवायचे. डायग्रॅममध्ये एकदा पाहून घ्या, हे टर्म्स दाखवलेत का. अलॉंग द टँजंट AT पण दाखवला आहे, V पण दाखवला आहे, AT दाखवला आहे, V दाखवला आहे. रॅडियल ॲक्सलरेशन आहे अलॉंग द रेडियस. आणि इथे हे काय दाखवलं आहे, अजून एक वेक्टर दाखवला आहे R. हा काय इथे रेडियस वेक्टर, त्याची डायरेक्शन कशी आहे,
अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल आणि रॅडियल ॲक्सलरेशन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, डायरेक्शन इथून समजायला पाहिजे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे ते. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ऑब्टेन रिलेशन बिटवीन. ऑब्टेन लिहू नका, फक्त पाहून घ्या नोट्समध्ये. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे, दिला आहे क्वेश्चन. इथे शेवटून 2 नंबरची लाईन दिली आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्याला ब्रॅकेट करा. हे डेरिव्हेशन आपल्याला शिकून काही फायदा नाही आहे, सिलेबसमध्ये नाही आहे, त्याची गरज नाही आहे. म्हणून हे डेरिव्हेशन मी काही शिकायची गरज नाही आपल्याला, किंवा पाठ पण करू नका. याला ब्रॅकेट करा. व्ही इक्वल टू आर ओमेगा इन वेक्टर फॉर्म. व्ही विल बी इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. इट इज रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. हे 2 पॉईंटला ब्रॅकेट करून खाली अंडरलाईन करून घ्या. बाकीचं काही वाचायची गरज नाही आहे. आणि ज्याला अजून वेळ असेल किंवा इंटरेस्ट असेल त्याने वाचलं तरी चालेल. येऊन जा पुढे, येऊन जा. दिसत नाही का नोट्स? नाही असं मग घेणार आहे. नोट्स कोणाकडे नाही अजून? तुम्ही नोट्स का मागत नाही रे? मला माहिती आहे कोणाकडे नाही असं अजून. मागे देऊन जा. आणि ज्याला वेळ असेल, अजून थोडा इंटरेस्ट असेल, त्याने डेरिव्हेशन जर अजून वाचून घेतलं तरी बेटर आहे. डेरिव्हेशन समजून घेतलं तरी चालेल, फक्त एक्झाम पॉईंटसाठी त्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर एक नोट दिली आहे. नोटमध्ये व्ही इक्वल टू आर ओमेगा दिसत आहे. एक करेक्शन करायचं आहे थोडंसं. नोटमध्ये करेक्शन आहे. व्ही इक्वल टू आर ओमेगा, देअरफॉर व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगाचं इक्वेशन काय असतं? 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओमेगाचं इक्वेशन 2 पाय अपॉन कॅपिटल टी लिहिलं आहे, पण आर पुढे दिसत नाही आहे. नाही ना? आर लिहून घ्या तिथे. आर टायपिंग मिस्टेकमध्ये राहून गेला तो. पुढे देअरफॉर व्ही इज इक्वल टू आर इंटू 2 पाय एन. आर इथे पण राहिलं आहे पुढच्या याच्यात. हे 2 आर इन्सर्ट करा, लिहून घ्या. चला पुढचं क्वेश्चन नंबर 6. फॉर नॉन युनिफॉर्म सर्कुलर मोशन obtain expression for linear acceleration. obtain expression for linear acceleration. क्वेश्चन आहे फक्त नॉन UCM साठी आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे. वी नो दॅट नॉन UCM असेल तर टोटल ॲक्सलरेशन A विल बी अंडर रूट AT² प्लस AR². हेचं डेरिव्हेशन आपल्याला पाठ करायचं नाही आहे, ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे.
फक्त मी ते टाकून दिलं आहे अंडरस्टँडिंग किंवा एक्स्ट्रा पॉईंट म्हणून. इथे हे जे टर्म दिले टोटल ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू, याला ब्रॅकेट करून घ्या, अंडरलाईन करून घ्या शेवटी. या क्वेश्चनचा बाजूला पण क्रॉस करून घ्या, एक्झामसाठी नाही येतो. त्याच्यानंतर परत नोट दिली एक, त्या नोटच्या बाजूला पण क्रॉस करा. पेज नंबर 4ला एक नोट दिली आहे, त्याच्या बाजूला पण क्रॉस करा. या नोटमध्ये आपण काल जे शिकलो ते दिलेलं आहे. इन UCM ओमेगा कॉन्स्टंट, therefore alpha 0, therefore AT is equal to R alpha equal to 0 and total acceleration is equal to AR is equal to V omega. या नोटमध्ये तेच दिलं आहे. ठीक आहे, पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं फक्त. आता क्वेश्चन 7 पासून नेक्स्ट टॉपिक सुरू होतोय. आतापर्यंत सर्वांनी लक्ष द्या. आतापर्यंत पहिला एक पार्ट आपला संपला आहे. पूर्ण चॅप्टर 2 सेक्शनमध्ये आपण डिवाइड केलं आहे. पहिल्या सेक्शनमध्ये काय स्टडी करतोय आपण? सर्क्युलर मोशन. सेकंड सेक्शनमध्ये रोटेशनल मोशन. आता जी सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशनमध्ये पण 2 पार्ट करता येतील. पहिल्या पार्टमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी स्टडी केले. आतापर्यंत काहीच काम नाही केलं आपण. फक्त अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, त्याची डायरेक्शन काय, लिनियर ॲक्सेलरेशन काय असेल, त्याची डायरेक्शन काय आहे, UCM म्हणजे काय, नॉन UCM म्हणजे काय, हे फक्त बेसिक टॉपिक होते. आतापर्यंत एक पण डेरिव्हेशन नाही केलं आपण किंवा एक पण ॲप्लिकेशन स्टडी केलेलं नाही आहे. हे सर्व बेस होता. आता इथून ॲप्लिकेशन सुरू होतील. म्हणजे सेकंड पार्ट जो असेल सर्क्युलर मोशनचा सेकंड पार्ट आता सुरू होतो आहे. आता आपल्याला सुरुवातीला सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स हे 2 फोर्सेस स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतर जे UCM असेल त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करायचे आहेत. ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही यात्रेत ते मौत का कुआ पाहिलं असेल बाहेरून किंवा ॲक्च्युअलमध्ये. तो जो मौत का कुआ असतो त्याच्यात जो मोटरसायकल ड्राईव्ह करतो तो पर्सन सर्क्युलर हॉरिझॉन्टल मोशन करतो. ते मोटरसायकलची जी मोशन असते ती असते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ती आपल्याला स्टडी करायची आहे. जर तो मोटरसायकल त्याला फिरवायची आहे तर किती मिनिमम स्पीड पाहिजे. जर आपण गेलो स्वतः बाईक घेऊन, चढवलीत जाणार आहे का आपल्याकडनं? नाही जाणार, कारण त्याला मिनिमम स्पीड लागतो. तो मिनिमम स्पीड आपल्याला फाईंड करायचा आहे. त्याचे इक्वेशन आपण, तुमचं काम काय आता गेलं की जर मौत का कुआ दिसला मग कॅल्क्युलेशन करायचे की याचा रेडियस एवढा आहे, फ्रिक्शन एवढं आहे, मग त्याला स्पीड किती लागेल त्याला सांगायचं की तू एवढा स्पीड ठेवशील तर तुझी गाडी चालेल. हे तुमचं काम आहे. आता तुम्ही अनपढ नाही आहे आता. ठीक आहे, ते आपण मिनिमम स्पीड त्याचे इक्वेशन फाईंड करू आपण की हे इक्वेशन आहे, त्याला व्हॅल्यू टाकला की स्पीड आपल्याला भेटणार आहे. पुढचं ॲप्लिकेशन बँकिंग ऑफ रोड. म्हणजे आपण हायवेला जर गेले तुम्ही, समजा एखादा टर्न असेल, टर्न जिथे असतो काय नाव आहे ते लक्ष दे इकडे, समजून घे ना ते, आपल्याला अभ्यास करायचाच आहे त्याचा. समजा हायवेला गेलो आपण, एखादा टर्न जर असेल, जर जिथे टर्न असतो तिथे तो जो रोड असतो तो थोडा तिरकस असतो. पाहिले तुम्ही, फक्त टर्नच्या इथे तिरकस असेल, नंतर परत फ्लॅट होऊन जाईल. तो जो रोड तिरकस असतो त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. हॉरिझॉन्टल सरफेसपासून त्याला थोडं वरती उचललेलं असतं आणि अलॉंग दिस रोड किंवा सरफेस व्हेकल पास होते, त्याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. हे बँकिंग का केलं जातं किंवा बँकिंग किती करायला पाहिजे, म्हणजे इन्क्लिनेशन किती करायचं त्याचं इक्वेशन बघू आपण. वेलॉसिटी किती असेल, थीटा किती असेल ते आपल्याला फाइंड
करता येणार आहे. म्हणजे हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे पुढे. नंतर पुढे 2 प्रकारचे रोड बघू आपण. अनबँक्ड रोड म्हणजे जर फ्लॅट असेल, आता कॉलनी एरिया असेल, कॉलनीमध्ये बँकिंग नाही केलं जात, फक्त फ्लॅट असतो टर्नला पण जे हायवे असतात, हायवेला फक्त हे बँकिंग केलेलं असतं. मग जर अनबँक रोड असेल तर स्पीड किती ठेवायचा, तिथे हायवेला जर गेले तुम्ही, टर्न जर असेल तिथे त्यांनी दिलेलं असतं स्पीड लिमिट, की इथे 50 km/h मॅक्सिमम स्पीड आहे, त्याच्यापेक्षा कमीच ठेवा. हा स्पीड लिमिट आपल्याला फाईंड करायचं आहे, त्याचे इक्वेशन फाईंड करायचं आहे. ठीक आहे. आता हे असेल सर्क्युलर मोशन आणि पुढे शेवटचा टॉपिक असेल कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलममध्ये हा एक हेवी बॉडी असेल, ती बॉडी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि इथे ही जी स्ट्रिंग असेल, स्ट्रिंगमुळे कोन तयार होईल, याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. तिथे पण सर्क्युलर मोशन असेल, त्याचे पण इक्वेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. हे सर्व बाकी आहे सर्क्युलर मोशनमध्ये. चला सेकंड पार्ट सुरू करू. नोट्स बाजूला ठेवून द्या वाटल्यास तर, नोट्सचं काम संपलं आहे आता. चला नेक्स्ट डेफिनेशन. 1 मार्क्ससाठी ही डेफिनेशन येऊ शकते, सिलेबसमध्ये आहे. एकदा मी ती रिवाईज करतोय. रॅडियल ॲक्सलरेशन ऑर लिनियर ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल इन UCM. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर जे टोटल ॲक्सलरेशन असेल दॅट इज इक्वल टू radial acceleration, it is equal to v into omega. हे जे रॅडियल ॲक्सलरेशन असतं, रॅडियल ॲक्सलरेशन म्हणजे AR, इट इज ॲक्टिंग अलॉंग रेडियस ऑफ सर्कल. दिस ॲक्सलरेशन इज ॲक्टिंग अलॉंग रेडियस ऑफ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. हे माहीत पाहिजे. रॅडियल का म्हणतो, कारण हे आहे अलॉंग द रेडियस आणि त्याची डायरेक्शन आहे टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. हे माहिती आपल्याला. त्याची डेफिनेशन सांगतो मी. इन सर्क्युलर मोशन इट इज द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. याची डेफिनेशन ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. रॅडियल ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन कोणाचं आहे, इट इज द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल. हा जो पार्टिकल आहे त्याचं ॲक्सलरेशन. पुन्हा ते नोट्स बंद करून टाक, नोट्स बंद आणि लक्ष द्या इकडे.
माझं बोलणं जर ऐकू येत असेल किंवा समजत असेल तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पुढे. नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला दिल्या आहेत, घरी तुम्ही रिवाईज करा 10 वेळेस 15 वेळेस, उलट चांगली गोष्ट आहे. वाचत बसा काही हरकत नाही, पण शिकवताना वरती लक्ष द्यायचं आहे. रॅडियल ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन कोणाचं होतं आहे? या पार्टिकलचं. इट इज द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन and it is acting along radius and directed towards center of circle. एकदा परत रिपीट करतोय. Radial acceleration, it is acceleration of a particle performing circular motion which is acting along radius and directed towards center of सर्कल. कोण रिपीट करत आहे गर्ल्समध्ये? रॅडियल ॲक्सेलरेशन. सपना सोडून दुसरं कोणी अजून? बॉईजमध्ये मागे तिकडे. सोपी डिफिनेशन आहे. कोणी नाही इकडे मागे. पार्टिकल परफॉर्मिंग which is acting along radius and directed towards center of circle. हे बघा, शिकवताना जर समजतंय ना, अजून एक लक्षात ठेवा, जर मी असं काहीतरी दाखवून तुम्हाला समजवतोय किंवा डायग्रॅमवरून समजवतोय किंवा इक्वेशनवरून समजवतोय, तर तुम्ही रिव्हिजन करताना पण काय करायचं? त्याच सिक्वेन्सने समजून घ्यायचं. फक्त वाचायचं नाही आहे, फक्त वाचून घेतलं, पाठ करायचं नाही आहे. मग ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन कोणाचं आहे? पार्टिकलचं आहे. कोणता पार्टिकल? जो सर्क्युलर मोशन करतो आहे. आणि ॲक्सेलरेशन आहे अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हे डायग्रॅमवरून समजतं आहे. मग त्यावेळेस तुम्ही को रिलेट करायचं आहे प्रत्येक गोष्ट, फक्त पाठ करायचं नाही आहे. नाव याचं इक्वेशन, रॅडियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. व्ही म्हणजे लिनियर वेलॉसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. याला अल्टरनेट फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. अल्टरनेट फॉर्ममध्ये लिहिताना व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. सो इट विल बी ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे? V इज इक्वल टू आर ओमेगा, यांचं मल्टिप्लिकेशन होईल आर इंटू ओमेगा स्क्वेअर. अजून अल्टरनेट फॉर्ममध्ये जर V इक्वल टू आर ओमेगा आहे, देन ओमेगा विल बी V अपॉन आर. आर इथे राहू दिला. देन ओमेगा स्क्वेअर विल बी V स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर विल बी V स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आर आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे राहील व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर 3 इक्वेशन लक्षात ठेवायचे. रॅडियल ॲक्सेलरेशन, पहिलं इक्वेशन व्ही इंटू ओमेगा. सेकंड इक्वेशन आर ओमेगा स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे? हे लिहायची गरज आहे का? नोट्समध्ये ही स्टेप दिली नाही आहे किंवा ही स्टेप पण दिली नाही आहे. समजेल तुम्हाला? हो की नाही? का लिहायचं आहे? लिहायचं आहे कोणाला? दर्शन? हो नाही, काही आपलं काही म्हणणं नाही आहे. शिकवा नका शिकवा, टेन्शन घ्यायचं नाही आहे. लिहायचं आहे का नाही? हो, एक जरी हो असेल तरी लिहून घ्या. सर्वांचा नो राहील, त्यावेळेस आपण पुढे जातो.
कॉलेजचे लेक्चर होत असतील ते पण बघायचे, रिव्हिजन होऊन जातं आहे, तेवढाच कन्सेप्ट परत रिवाईज होतात. कॉलेजचे पण लेक्चर अटेंड करून घ्यायचे. हां, नेट राहत नाही का? रिचार्ज मारून द्यावं लागेल मग. करून घ्यायचं लेक्चर जे समजलं ते. प्रत्येक चॅप्टरमध्ये एवढ्या कन्सेप्ट नसतात, याच्यातच जास्त कन्सेप्ट आहे. बाकी आपण बुकप्रमाणे जसं तर तसं जरी घेतलं तरी होऊन जातं. फक्त इथे कन्सेप्ट जास्त आहेत म्हणून आपण एवढं एक्स्ट्रा घेतो की हे करू नका ते करू नका. बाकी चॅप्टरमध्ये तसं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड राहील एकदम. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. झालं का लिहून सर्वांचं? स्लो मोशनवाले झालं का? दर्शन झालं? चला पुढचा पॉईंट लिहून घ्या. इथे पण डिस्टिंग्विशच्या फॉर्ममध्ये स्टडी करू आपण. काय झालं? हे लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन, पुढचे 2 क्वेश्चन स्टडी करायचे आपल्याला, ते आपण डिस्टिंग्विशच्या फॉर्ममध्ये स्टडी करू. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही क्वेश्चन होऊन जातील.
डायग्रॅम ड्रॉ करू नका, फक्त पहिला पॉईंट लिहा. डायग्रॅम ड्रॉ करू नका, हे फक्त समजवण्यासाठी मी ड्रॉ करतोय. पहिला पॉईंट लिहून झाला असेल थांबून घ्या. चला नेक्स्ट, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सर्वांनी लक्ष द्या. चला त्यांचं बाकी त्यांनी नंतर करा. जर कोणत्याही पार्टिकलला जर सर्क्युलर मोशन द्यायची असेल, समजा हा पार्टिकल, याला सर्क्युलर मोशन द्यायची आहे, आपोआप सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल का तो? नाही. मी काहीतरी फोर्स लावतो आहे. आता जर मी फोर्स लावला तरच तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. आयुष परत सांगणार नाही मी आता. या पार्टिकलला सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरवायचं असेल, मी काहीतरी फोर्स लावतो आहे. आता मी जो फोर्स लावला आहे त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. मी जो फोर्स लावला आहे त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. हा फोर्स कसा लावला आहे मी? अलॉंग द रेडियस. जो फोर्स लावला आहे मी तर मध्ये ओढतो आहे मी फोर्स लावतो आहे अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. त्याला मध्ये ओढतो आहे. जर बाहेर फेकलं तर तो निघून जाईल, सर्कलमध्ये फिरणार नाही. जर तुम्ही घेतला हातात, तुम्ही जर सर्कलमध्ये फिरवायचं असेल याला, एक फोर्स लावणार आहे. तो फोर्स असेल अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. मध्ये ओढतोय आपण, बाहेर फेकत नाही आहे. हा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. जर सेंट्रिपिटल फोर्स लावला नाही, अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर फोर्स लावला नाही, तर कोणताच पार्टिकल सर्क्युलर मोशन करणार नाही आहे. आपली अर्थ अराउंड सन सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, बरोबर आहे. इथे समजा ही आपली अर्थ आणि हा इथे सन. अर्थ सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. इथे सेंट्रिपिटल फोर्स लागतोय का? अर्थ आपोआप फिरते का? नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरते. सन काय करतोय? अर्थवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतोय, त्याला अट्रॅक्ट करतोय. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा ॲक्ट होतोय? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सन त्याला मध्ये ओढतोय. सिमिलरली मून जर असेल, मून आणि इथे अर्थ, मून सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय, आपोआप फिरतोय का? नाही. अर्थ मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? टुवर्ड्स द सेंटर, मध्ये ओढतोय, आणि तो आहे अलॉंग द रेडियस. जर इथे असेल मून तर अर्थ असं ओढेल त्याला, म्हणजे हा फोर्स असेल अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. कोणताही पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल तर त्याच्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स कंपल्सरी आहे. सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर लगेच तो बाहेर निघून जाईल. सो सेंट्रिपिटल फोर्स इट इज द रियल फोर्स. 11वीला फोर्सचे 2 टाईप होते. पहिला होता रियल फोर्स आणि अजून एक होता सुडो फोर्स. हा रियल फोर्स म्हणजे काय? कोण सांगतं? तुम्हाला माहिती आहे रियल फोर्स म्हणजे काय? काय डेफिनेशन होती? ज्या फोर्सचा सोर्स रियल असेल, when the source of the force is real, then this force is called as real. हा जो फोर्स आहे तो देणारा, तो जर रियल असेल
आता हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं इथे? मी, म्हणजे मी आहे सोर्स. ठीक आहे. जर हा सोर्स रिअल आहे, म्हणजे मी जर रिअलमध्ये दिसतोय, तर तो फोर्स पण आहे रिअल. जर मून आणि अर्थ असेल तर सोर्स ऑफ फोर्स कोण आहे? अर्थ. अर्थ फोर्स टाकते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाकते. अर्थ रिअल आहे म्हणजे हा फोर्स पण आहे रिअल फोर्स. जेवढेही सेंट्रिपिटल फोर्स आहेत, दीज आर द रिअल फोर्सेस. सो इट इज द रिअल फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. हा फोर्स या पार्टिकलवर ॲक्ट करतोय. मून म्हणजे पार्टिकल, अर्थ म्हणजे पण पार्टिकल. ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल, हा फोर्स या पार्टिकलवर आपण टाकतोय. परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, दिस फोर्स इज ॲक्टिंग अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. डायग्रॅममध्ये दाखवायचं असेल तर समजा इथे पार्टिकल P आणि हा सेंटर O. या पार्टिकल P वर जो सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होईल, C फॉर सेंट्री, P फॉर पेटल. सो सेंट्रिपिटल फोर्स जो ॲक्ट होईल तो असेल अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रिपिटलचा काय अर्थ आहे माहिती आहे? सेंट्री म्हणजे टुवर्ड्स सेंटर, सेंट्री म्हणजे सेंटर आणि पेटल म्हणजे टुवर्ड्स. सेंट्रिपिटल टुवर्ड्स द सेंटर, सेंट्री म्हणजे सेंटर, पिटल म्हणजे टुवर्ड्स. सो टुवर्ड्स द सेंटर. डायग्रॅममध्ये पण हे लक्षात ठेवायचं. आता सेकंड, सेंट्रिफ्युगल फोर्स. नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स, हा पण समजून घेऊ आपण. आता जर सर्क्युलर मोशन आपण करतोय, ठीक आहे. जर मी ही जी स्ट्रिंग दिसते ती जर कट करून टाकली, इथून हा बाहेर निघेल का पार्टिकल? आता हे जोरात मी सर्क्युलर मोशन करतोय, मध्ये जी कट जर झाली लगेच इथून बाहेर फेकला जाईल. बाहेर मी फेकतोय का? नाही. मग कोण फेकतंय? एक फोर्स आहे म्हणून तो बाहेर जातोय. आता हा ऑब्जेक्ट पडला आहे, आपोआप कुठे पण जातोय का तो? नाही. त्याच्यावर फोर्स टाकला तरच तो जाणार आहे. पण जर सर्क्युलर मोशन होते आणि इथून जर कट केलं, काय याचं नाव? लक्ष दे इकडे. झोप लागते इथं. चेतन, चेतन झोप लागते. नाही, मला तर दिसतंय तू डोळे बंद करतोय. नाही, झोपायला एकदम चांगलं वातावरण असतं क्लासरूम, एकदम शांतता, फॅन चालू, मस्त खाली मान घालून. सेंट्रिफ्युगल फोर्स हे समजवण्याचं कारण काय आहे? तुमचा इंटरेस्ट तयार होईल. म्हणजे रिअल प्रॅक्टिकली जर पाहिलं तर अजून थोडं मजा वाटतं. नाही, मला पण माहिती आहे, मला पण समजतं आहे. फक्त डेफिनेशन वाचून सोडून दिलं त्याला अर्थ नाही आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स, जर पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, मी काय करतोय? फक्त इनवर्ड फोर्स लावतोय, मध्ये ओढतोय. पण जर हे कट केलं, इथून तो बाहेर फेकला जातोय. मी तर फेकत नाही आहे, मग त्याला बाहेर आउटवर्ड फोर्स कोणी लावला ते माहीत नाही. तो जो आउटवर्ड फोर्स असतो त्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याचा सिम्बॉल FCF, C फॉर सेंट्री, F फॉर फ्युगल. हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, इट इज ऑल्सो ॲक्टिंग अलॉंग रेडियस बट डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. याची डायरेक्शन असेल अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, म्हणून ऑब्जेक्ट इथून बाहेर फेकला जातो. जर सेंट्रिपिटल झिरो केला आपण, इथून ऑब्जेक्ट बाहेर फेकला जाईल. अजून एक एक्झाम्पल. समजा एक बसमध्ये पॅसेंजर बसलेत, ठीक आहे. जर समजा टर्न आला, लेफ्ट टर्न घेतला बसने जोरात, जर लेफ्ट टर्न घेतला तर पॅसेंजर लगेच राईटकडे फेकले जातात. बरोबर आहे? ती बस तर लेफ्टला जाते, म्हणजे बसचा फोर्स आहे लेफ्टला, पण सर्व पॅसेंजर्स राईटला होतात. म्हणजे राईटला त्यांना कोण पुश करतं आहे ते माहीत नाही. तो जो सोर्स ऑफ फोर्स आहे तो इमॅजिनरी आहे. इथे पण याला बाहेर कोण फेकतं आहे माहीत नाही, म्हणजे तो सोर्स ऑफ फोर्स इमॅजिनरी. म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स असेल
सुडो फोर्स. सुडो म्हणजे इमॅजिनरी. हा जो फोर्स देतोय तो इमॅजिनरी आहे. समजा अजून एक एक्झाम्पल, बसमध्ये बसलोय आपण, ड्रायव्हरने ब्रेक लावला, लगेच आपण पुढे फेकला जातो. मागून कोणी ढकलत आहे का? नाही. मग इथे जो फोर्स दिला आहे, ज्याने फोर्स दिला आहे तो इमॅजिनरी आहे. म्हणून हा जो फोर्स असतो त्याला म्हणतात सुडो फोर्स. ठीक आहे. आता पण इथे सर्क्युलर मोशनमधून हा बाहेर का फेकला जातो आहे माहीत नाही, कोण फेकतं आहे माहीत नाही. हा सोर्स आहे इमॅजिनरी, म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स असेल सुडो फोर्स. इट इज ऑल्सो ॲक्टिंग अलॉंग रेडियस बट डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. टॉपिक समजतोय? डेफिनेशन समजली का? व्हेरी गुड. नोटबुक बंद करून द्या. नोटबुक बंद केली. रॅडियल ॲक्सलरेशन कोण डिफाईन करतं आहे गर्ल्समध्ये? रॅडियल ॲक्सलरेशन. हे बघा, कोणीच बधीर नाही आहे किंवा कोणीच कमी हुशार नाही आहे. सर्वांना डोळे आहेत, सेन्स सर्वांना आहेत. फक्त आपला जो प्रामाणिकपणा आहे तो कमी पडतो. जो हुशार मुलगा आहे तो प्रामाणिक असतो, जो हुशार नाही आहे तो अप्रामाणिक असतो. तो कोणाशी स्वतःशी पण प्रामाणिक नाही आहे, कोणाशीच प्रामाणिक नाही आहे, म्हणून तो हुशार नाही आहे. तर कोण सांगतं रॅडियल ॲक्सलरेशन? सपना सोडून अजून कोणीच नाही. व्हेरी गुड. बॉईजमध्ये 1-2च हात पुढे, बाकी कोणीच नाही. सेंट्रिपिटल फोर्स कोण सांगतं? कोणीच नाही. व्हेरी गुड. बॉईजमध्ये तुम्ही 2-3 जण सोडून. आदित्य? It is real force acting on particle performing a circular motion. This force along the radius and directed toward the center of circle. समजलं नाही का काय शिकवलं मी? सिम्पल लँग्वेजमध्ये एक्झाम्पल देऊन शिकवलं. इट इज रिअल फोर्स, इट इज अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. एवढं जरी समजलं तरी बोलता यायला पाहिजे. मी एवढं तुमची लेवल खाली का? सेंट्रिफ्युगल फोर्स गर्ल्समध्ये. सपना? It is the pseudo force performing ॲक्टिंग ऑन पार्टिकल. acting on particle performing circular motion towards the center of circle This force is acting along the radius and away from center of circle. तो असेल सेंट्रिफ्युगल. ठीक आहे. रॅडियल ॲक्सलरेशन पुढे नाही. मधुर, तुझं पुढे, तुझं नाव काय? नाही, मधुरचा पुढे. तुझं माहिती नाही, तुला आयुष करतो मी. तुझं नाव काय? मेहुल. मेहुल, रॅडियल ॲक्सलरेशन. स्वरूप? काहीच सांगता येणार नाही. तू सांग. It is the acceleration of a particle performing circular motion along विच इज ॲक्टिंग. along the radius and towards the center of circle. बस. जसं सेंट्रिपिटल होता तसंच रॅडियल पण आहे. दोन्ही आहेत अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. फक्त एक आहे फोर्स, एक आहे ॲक्सलरेशन. मला एक सांगा, उद्या पाठ राहतील का डेफिनेशन? आता नाही सांगून द्या. कोणी आहे का की उद्या माझा पाठ राहणार नाही, असं कोणी आहे का? आता सांगून द्या, म्हणजे मी विचारणार नाही उद्या, विनाकारण माझी पण एनर्जी वेस्ट होणार नाही. तुमचा कोण आहे की सर मला उद्या विचारू नका आहे डेफिनेशन? हात वरती करून देतात. दर्शन, विचारू का उद्या? हो. तू, मोनिश, बाकीचे गर्ल्समध्ये अर्षदा, उद्या विचारू डेफिनेशन? जर नाही आलं तर 5 छड्या, मुली असो मुलं असो, ज्यांनी सांगितलं की मला विचारू नका त्यांना विचारणार नाही. पण ज्यांनी सांगितलं मला विचारा आणि आलं नाही तर 5 छड्या देणार आहे मी. थांबून घेऊ आपण.